नमस्कार. आपण एक अनोखा सप्ताह करतोय माणसातल्या माणुसकीचा, माणसातल्या अनोख्या माणुसकीचा सप्ताह. अशी बरीच माणसं आहेत जी आत्ताच्या जगामध्ये जे काही चाललंय त्याच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन काम करतायत. आत्ताची मानसिकता आणि या माणुसकी असलेल्या माणसांची मानसिकता याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तर कितीतरी लोक निस्वार्थ मनाने काय काय करतायत जगात, हे सगळं पूर्ण जगभर पोचवावं, किमान लोकांना ते ऐकून तरी असं वाटावं की अरे आपल्यातली वृत्ती बदलली पाहिजे. इतकाच माझा प्रयत्न आहे छोटासा. तर त्यासाठी आज मी श्री रौनक शाह सर यांच्याकडे आलेली आहे आणि ते सुद्धा एक अत्यंत मोठं काम करतायत. तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. खूप आनंद होतोय आज तुमच्याकडे येताना, कारण तुमच्या कामाबद्दल इतकं ऐकलंय आजपर्यंत की कोणी एक व्यक्ती असं कसं काय करू शकते. एकटी व्यक्ती म्हणजे संस्था करतात, संस्थांना खूप साऱ्या लोकांचे हातभार लागतात, पण तुमच्या बाबतीत तसंही नाही आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला ही कल्पना मनात कधी आली, कशी आली की तुम्ही आत्ता जी अन्नपूर्णा योजना संवेदना या नावाने तुम्ही लोकांना जेवण देताय, मोफत जेवण देताय, तर ही कल्पना तुमच्या मनात कधी आली आणि कशी आली? नमस्कार. मी हे जे अन्नपूर्णा टिफिन योजना जे आहे ते 2018ला सुरू केली. अच्छा. 5 टिफिन पासून सुरुवात झाली होती. म्हणजे ह्याचा कन्सेप्ट असा आहे की गरजू लोक ज्याच्या घरी जेवण भेटत नाहीये, बनवू शकत नाहीये, आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे, आजी आहेत मुलांनी सोडून टाकलेलं आहे, नवरा वारला आहे किंवा दारुड्या आहेत, असे बरेच लोक आहेत ज्यांचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहेत. ते धड भीकी मागू शकत नाही, घराच्या बाहेरही जाऊ शकत नाही, काही अपंग लोक आहेत. अशा लोकांना आपण सांगली, मिरज, कुपवाड, माधवनगर महानगरपालिका एरियामध्ये घरपोच जेवण देतोय मोफतमध्ये. आणि जेवण तुम्ही बघितलं असेल की ते चपाती भाजी पाहिलं मी आता. हो, फार अत्यंत व्यवस्थित डबा येतो. घरी जसं जेवण बनतं तसं आहे. म्हणजे आम्हीही ते जेवतो जेवण, त्या क्वालिटीचं जेवण आपण त्यांना देतोय. ही जी अन्नपूर्णा टिफिन सेवा आहे जी रौनक शाह सर चालवतात, त्या सगळ्या सेवेची मॅनेजमेंट तुमच्या दोघांकडे असते? हो. मग आपलं काय नाव? ज्योती विवेक वैद्य. आणि आपण विवेक वैद्य. बर बर बर. अच्छा. साधारण किती रोजचं जे आहे प्लॅनिंग तुमचं, ते किती त्या ह्याच्यासाठी म्हणून 100 डबे साधारण जातात रोज? रोज 100 डबे जातात. आणि काय असतं डब्यामध्ये? डब्यामध्ये वरण भात आणि 2 चपात्या, भाजी. म्हणजे व्यवस्थित जेवणाचा डबा. व्यवस्थित जेवण. आणि तो डबा एका माणसाचा असतो? हो, एका माणसाचा. बरं. त्याची रोज 100 लोकांना तुम्ही जेवायला घालता, असा त्याचा अर्थ आहे. सर घालतात. ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि बाकी लेबर काम जे असतं सगळं भांडी घासणं, अमुक तमुक, याच्यासाठी तुम्ही वेगळे लेबर आहेत ते सगळे. आणि आता ह्या ज्या आहेत या स्वयंपाक करतात. आणि मग रोजचा मेनू तुम्ही ठरवता? हो, ठरवलेला असतो सरासरी. त्याप्रमाणे आठवड्याभराचं ते पॅकेज ठरल्यासारखं आहे. आपण राहता कुठे? आम्ही गावभाग सांगलीमध्ये. अच्छा. सिटी हायस्कूल पासून तुम्ही रोज येता? सकाळी आम्ही साधारण 6:30 पर्यंत इथे येतो. 6:30ला पोहोचता इथे. आणि डबे किती वाजता जातात? डबे साधारण 10:30-11 पर्यंत जातात. 10:30. बरोबर. थँक्यू. छान माहिती तुम्ही सांगितली. धन्यवाद. आणि हे कल्पना माझे मामा मुंबईला आहेत, ते बरेच वर्ष करतात. ओके. आणि एक पाहुणे ते जयसिंगपूरला करतात. बर. तर ते बघता आम्हाला वाटलं की आपण पण काहीतरी सुरू करावं. सोशल करतोय आम्ही, गौशाळा वगैरे, पण असं काहीतरी करावं जे कायमचं काम आणि लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. असं सुरुवात आम्ही 2018ला हे केली. 5 टिफिन पासून सुरुवात केली, ते हळूहळू 100 टिफिन पर्यंत गेली. हे एवढे गरजू लोक आहेत, त्या लोकांना आपण सेवा देतोय. तर या पद्धतीनं आपलं हे सगळं. आणि ती पण घरपोच सेवा देताय तुम्ही? हो, घरपोच. आणि ती माणसं इथे येऊन डबा घेऊन जातात असं नाही, कारण त्यांना ते शक्य नाही आहे. आणि जर डबा नाही पोचला तर ते उपवाशी राहतात, अशी परिस्थिती आहे.
याला काही वयाचं हे आहे का? म्हणजे एक सिनियर सिटीजन्सना देत आहे किंवा अपंग लोकांना देत आहे फक्त असं, म्हणजे तरुण जी माणसं आहेत हा. जी काम करू शकतात त्यांना पण देत आहे का? नाही नाही, तरुण माणसं नाही किंवा ज्याच्या घरी कोण कमवून काहीतरी करणारे असेल त्याला पण देत नाही. हा. कुठली इन्क्वायरी आली, आता तुम्हाला माहित आहे की मी सेवा देतोय, हो. तुमच्या आजूबाजूत किंवा कोणाला माहित पडलं की अशी व्यक्ती आहे तर आम्ही जाऊन व्हेरीफाय करतोय. अच्छा. आमची टीम व्हेरीफाय केल्यावर खात्री झाली की नाही खरोखर गरजू आहे मगच देतोय. अच्छा. आणि बऱ्यापैकी सिनियर सिटीजन किंवा अपंग लोक आहेत जे ज्यांना गरजू डबे जातात. हो हो हो. बरोबर. सिनियर सिटीजन्सचं मी समजू शकते सर, कारण काय एकतर त्यांची आमदनी थांबलेली असते, प्रत्येकालाच काही पेन्शन असते, अशातला भाग नाही. काही वेळेला असं असतं ना की हातावरचं पोट आयुष्यभर ज्यांनी चालवलंय त्याचं ते बंद झालं की सगळं बंदच, तर त्याला ती गरज आहे निश्चितपणे. पण सर व्यक्ती तितके प्रकृती आहेत जगामध्ये, तर तुम्हाला असा कधी अनुभव आला का की तुमच्या या दातृत्वाचा कोणीतरी गैरफायदा घेत आहे? काही वेळा असं जाणवते की गरज नाहीये पण डिमांड करतात किंवा आम्हाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे येतोय, पण नंतर मागं पुढं कळते की हे गरजू नाही आहेत, तर ते एखादं असं होते. कारण शेवटी माणसं वेगळी असतात सगळीकडे ठिकठिकाणी, त्यामुळे तसं ती जरा भीती वाटते. कारण हल्ली कसं झालंय की आयतं जे काही मिळेल ते प्रत्येकाला पाहिजे झालंय, आणि काय क्रायटेरिया आहे मग त्याच्यासाठी पळवाटा काढून काही खोटी प्रूफ्स देऊन असं अंडू ॲडव्हान्टेज घेऊ शकतात लोक. तर म्हणून मला असं वाटलं की तुम्ही इतक्या 100 लोकांपर्यंत हे पोहोचवता, तर तुम्हाला अशी निश्चित खात्री आहे की हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी जात आहेत. येस, आम्ही व्हेरीफाय केल्याशिवाय करत नाही, आणि एखाद्या वेळा असं झालं तर आम्ही परत बंद करायचं. बरोबर. पण काही असे आहेत कुटुंब की मुलं आणि सून आहेत पण आई वडील वेगळे राहतात, बघत नाही, आमच्या त्यांना द्या तुम्ही, असे पण फोन येतात. अच्छा. आमचं उत्तर असते की तुम्ही असताना आम्ही आमच्याकडे काय डिमांड करताय. बरोबर. पण बाकी केस टू केस लईच भयानक परिस्थिती आहे. एक तर कुटुंब असं आहे की आई वडील एकदम आजारी आहेत आणि 2 मुली आहेत, दोन्ही मेंटली रिटायर्ड आहेत. म्हणजे कमवणारं कोण नाही आणि खाणारे 4 लोक आहेत. अरे जे मी तुम्हाला जे सांगतोय हे परिस्थिती बघितल्यावर तर म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती आहे. तुम्ही सांगितलंच काटा आला मला. तर असे प्रत्येक जे केस वेगवेगळे आहेत. एक आहे की एक मुलगा आहे आणि आई झोपूनच आहे. मुलगा आहे 22 वर्षाचा, पण आईचं काम किंवा आईची सेवा करण्यासाठी ते कुठंही जाऊ शकत नाही. त्यामुळं तो यंग असून त्यालाही काय काम करता येत नाही आणि जेवण भेटत नाही, म्हणजे आई बनवू शकत नाही, तो कमवू शकत नाही. तर त्या परिस्थितीत आम्ही त्या लोकांना देतो. असे केस टू केस बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ह्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. मंडळी, आपण ऐकतोय आता सर काय बोलतायत ते. इतकी भीषण परिस्थिती आहे सध्या जगात, सगळीकडेच असणार आहे. हे काय मी सांगलीतून बोलते म्हणजे हे सांगलीतच आहे अशातला भाग नाही. तर त्यांनी सांगितलं की त्यांचे क्लोज रिलेटिव्ह सगळे हाच मार्ग पत्करलाय त्यांनी की गरजूंना अन्न द्यायचं आणि त्यांना मदत करायची. म्हणजे अत्यंत मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे ज्या देशामध्ये आज अशा बातम्यासारख्या ऐकू येत आहेत की अल्पवयीन मुलींना शिकार केलं जात आहे, इतकी घृणित मानसिक अवस्था ज्या देशामध्ये आत्ता आहे, आपल्या काही भाग आपल्या देशाचा, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी करते. त्यांना किमान हे ऐकून तरी असं वाटावं की अरे नाही, आपण खूप चुकीचं वागतोय आणि जगात अजून खूप लोक पुण्य करतायत, खूप जास्ती. सर, तुम्हाला आणखीन काही अनुभव आले असतील तर सांगा ना या बाबतीतले. म्हणजे हे आमचा एक सोशल ऍक्टिव्ह मधलं हा एक अन्नपूर्णा आहे. बाकी आम्ही बरंच सोशलमध्ये काम करतोय. व सोशल काम करताना ही अडचण येतात आणि चुकीचे लोक वागत असतात, ह्या सगळ्या आहेत. पण तेवढेच चांगले लोक पण आहेत. काही लोक आहेत जे स्वतः करू शकत नाही, पण म्हणजे हे खात्री आहे त्यांना की ही संस्था चांगलं काम करते, तेही मदत करायला तयार आहे. हे करताना आम्हाला आता जे चॅलेंज आहे, ऊन आहे, पाऊस आहे, सगळ्या परिस्थितीत एकही दिवस सुट्टी नाही घ्यायला. जेवण रोज जाणं, जेवणाला सुट्टी नाहीच आहे. म्हणजे त्या आमच्या स्टाफला किंवा बनवणाऱ्याला सुट्टी नाही आहे. म्हणजे एखाद्या वेळा त्या माणसाला
काहीतरी घरगुती प्रॉब्लेम आहे किंवा सुट्टी आहे, तर आम्हाला बॅकअप माणूस किंवा आमच्या टीम मधला माणूस जाऊन देऊन येतोय. म्हणजे ते लोक उपाशी राहिले नाही पाहिजे. काही झालं तरी ते उपाशी नाही राहतात. राहिले पाहिजे. हे खांद्यावर घेतलेली हो जबाबदारीच आहे. हो हो, कारण का अक्षरशः जर टिफिन सुद्धा लेट जरी पोचलं तर हा. ते बिचारे लोक वाट बघत असतात. असं आहे. तर उन्हात आहे किंवा गाडी जरा बंद पडली, हे कसं, कारण 100 टिफिन घेऊन जाणं हे फार मोठं टास्क आहे. फार मोठं टास्क. आणि जवळजवळ त्याला एक 50-60 किलोमीटर रेडियस मध्ये फिरायला लागते. तेच आता मी विचारणार होते की साधारण काय आहे तुमचा परिसर कसा आहे जिथे हो. डबे जातात? कारण पार मिरजेच्या टोकापासून सांगलवाडी पर्यंत देतोय, माधवनगर पर्यंत देतोय. तर आणि ते गाडी पार्क करून टिफिन देणे, तेवढा वेळ, हे म्हणजे माणूस पण तेवढा आमचा करतोय म्हणून हे आम्ही करू शकतोय. अदरवाईज हे नाही सर, तुमच्यासारख्या माणसांना जी माणसं मिळतात ना ती तशीच असतात. कारण तुम्ही इतकं चांगलं काम करताय की इथं येऊन अप्रामाणिकपणा करावा असं मला तरी वाटत नाही, कुणाला वाटत असेल असं. कारण एक कुटुंब होतं ना ते. हो 100 डबे पुरवणारं एक कुटुंब होतं तुमचं, किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे तुम्हाला तो अनुभव येणार नाही असं मला तरी वाटतंय निदान. बर, सगळ्यात मला आश्चर्य कशाचं वाटलं माहितीये का सर, की तुम्ही हे सगळं अगदी विनामूल्य करताय. अगदी विनामूल्य एकदम. करताय. काय म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय सर. घरातली लोक, मुलं बाळं, सासूबाई सासरे असतात घरामध्ये, तर त्यांना म्हाताऱ्या माणसाला खाण्याशिवाय काहीच काय नसतं. काय नसतं. त्यांना तेवढंच पाहिजे असतं. तर कुठेतरी लाडू करून ठेवले असतील, काहीतरी केले असतील, तर ते सुद्धा खाताना भीती वाटते सर त्यांना. हो. कारण त्यांच्या काळात त्यांनी त्यांचं घर चालवलेलं असतं, पण आता ते मुलाचं आणि सुनेचं घर असतं, ते चालवत असतात. तो डबा उघडून त्यातला एक लाडू काढून खायची सुद्धा भीती भीती वाटते. वाटते. बरोबर, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही दिलेले जेवण ते बिनधास्त जेवताय. म्हणजे सर किती दुआ असेल त्याच्या मागे, हे मी काही कल्पनाच ह्याची करू शकत नाही सर. आणि हे सगळं करण्यासाठी जो व्यवसाय करणं गरजेचं आहे तो कुठला आहे आपला? माझं ॲल्युमिनियम एक्सट्रुजनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, मिरज MIDC मध्येच इथंच आहे. आणि तिथं फॅक्टरीमध्ये आपलं प्रोडक्शन ॲल्युमिनियमचं बनतंय. हे व्यवसाय आणि काही व्यवसाय आहेत जे करतोय. अच्छा. मी एक संवेदनाचा एक व्हिडिओ बघितला होता गोशाळेचा. ती गोशाळा आपलीच आहे ना? हो, आमची गिरगावची काहीची गौशाळा आहे, बुधगाव कुप्पड रोडला. साधारण 70च्या आसपास गिरगाई आहे तिथं. बर. आणि ते साधारण 2012 पासून आम्ही हळूहळू वाढवलेली आहे आणि आता एवढी झालेली आहे, ती चालवतोय. बर 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 बर. कारण हल्ली गिर गाईचं तूप हे इतकं औषधी आहे, तर त्याचा खूप म्हणजे आता लोक थोडी आयुर्वेदाकडे वळतायत ना, त्यामुळे त्यांना खूप त्याची आवड निर्माण झाली आहे की गिर गाईचं तूप घ्यायचं किंवा इव्हन गाईचं तूप, गाईचं दूध, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतील असं वापरायचं सगळं असं. त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात तुमचे त्या गोशाळेचे बरेच प्रॉडक्ट्स आहेत मला वाटतं. हो, ते सांगाल का जरा? एक तर आम्ही दूध प्युअर, म्हणजे आमचा हा बिझनेस नाहीये, आम्ही लोकांपर्यंत चांगलं दूध पोचावं. हल्ली दूध जे आपण बघतोय मार्केटमध्ये त्यात बऱ्याच अडल्ट्रेटेड आहे, 100% आहे. ते लोकांपर्यंत चांगलं दूध पोचावं, देशी गाईचं पोचावं, हे आमचा उद्देश आहे. आणि जे त्यातले प्रोडक्ट आहे ते तूप बनवतो आम्ही आणि धूप बत्ती बनवतोय, जे आमचे मानसवर्धन पुनर्वसन केंद्र जे आहे मनोरुग्ण आणि व्यसनाधीन लोकांचं मिरजमध्ये, ते पेशंट हे बनवतात धूप बत्ती. पेशंट बनवतात. कारण त्यांना कुठंतरी एंगेज ठेवण्यासाठी किंवा बिझी ठेवण्यासाठी आणि एकदम शुद्ध केमिकल फ्री आम्ही हे धूप बनवतोय. आणि काही वेळी दिवाळीच्या वेळी पंक्त्या बनवतोय, असे प्रोडक्ट बनवतोय. आणि अजून एक प्रोडक्ट आहे गोकास्ट म्हणून, आम्ही ते स्मशानमध्ये लाकडाच्या ऐवजी गोकास्ट वापरावं, जेणेकरून पर्यावरण वाचेल. जेवढे झाडं लावत नाही आपण तेवढे तिथं कट करून वापरतोय. खरंच आहे. म्हणजे साधारण सांगली महानगरपालिकेत बघितलं तर 2000 टन वर्षाचं लाकूड जाते, तेवढे आपण झाडं लावू शकत नाही आणि पर्यावरणाचा नाश होतोय. त्याच्याऐवजी हे गोकास्ट जर वापरलं तर पर्यावरणाचा फायदा होईल, वाचेल, गौशाळाला सस्टेन होईल आणि रोजगार वाढेल. ह्या एक ह्याच्या बदलमुळे एवढं सगळं होऊ शकतं. 3 फायदे होत आहेत. आम्ही बरेच वर्ष त्या प्रयत्नात आहे
आणि होपफुली त्यात सक्सेसफुल होऊ हं. हे एवढे आम्ही प्रोडक्ट बनवतोय बनवताय. आणि चालवतो. सर गोकाष्ट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? त्या गाईच्या शेणापासून लाकडासारखं एक मशीन मध्ये आपण ते घालाय हा. बरं. म्हणजे कावडंग म्हणजे गोबर गोबर. ते मशीन मध्ये ते प्रेस करून लाकडीसारखं ते तयार करतो. तयार ते करायचं. वाळल्यावर लाकडासारखंच हार्ड होते अच्छा. आणि ते लाकडाच्या ऐवजी हे वापरू शकतोय असं आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात गौऱ्या कशा करतात बायका हा, हाताने? गौऱ्या हाताने करतात. हा. हे मशीन मशीन आहे आणि की ज्याने त्याचा ते- शेप वेगळा हो, हो, लाकडासारखा आहे. लाकडासारखं. ओके ओके ओके. पण ते लाकडा इतकं ताकदवर असतं? लाकडापेक्षा कॅलरिफिक व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे सपोज लाकूड 300 किलो लागत असेल तर हे 250 किलो लागते असं आहे. हो. आणि हे प्रयोग कोल्हापूरला 100% गौऱ्यावरनं बरीच वर्ष करतात. करतायत. तिथं लाकूड यूज करत नाहीये कोल्हापूरला? हो, कोल्हापूरला बर बर. 100% गौऱ्या वापरतात. अच्छा, बर बर बर. वा, खूपच खूपच छान. म्हणजे तुम्ही आता ती गाडी बघितलीत मगाशी, अन्नपूर्णा योजना असं काहीतरी, त्याच्यावर काय लिहिलं होतं सर त्याच्या गाडीवर? अन्नपूर्णा मोफत मोफत टिफिन योजना. हा, अन्नपूर्णा मोफत टिफिन योजना. आणि संवेदना हे नाव आहे. नावच इतकं संवेदनशील ठेवलंय सरांनी की खरोखर ते काम पण तितके संवेदनशील मनानेच केलं जाईल असंच आहे. तर ती गाडी तुम्ही बघितलीत ना, त्यांनी ती खास डबे पोहोचवण्यासाठी एक माणूस छान पोचवून येऊ शकेल एवढ्याच आकाराची आणि सुंदर गाडी बनवून घेतली, ज्याच्यात डबे सांडणार नाहीत, खराब होणार नाहीत किंवा काहीच नाही, अगदी व्यवस्थित जाऊन त्या लोकांपर्यंत पोचतील. तर हे असं मोफत अन्नछत्र आहे रौनक शहा सर म्हणजे. हे योजना आम्ही जे करतोय तर तुमच्याकडे कोण तुम्हाला माहिती असलं गरजू माणूस किंवा व्यक्ती असेल तर आम्हाला निश्चित कळवा. दुसरी आम्ही एक योजना यात राबवतोय की एका व्यक्तीसाठी महिन्याला 1500 रुपये दान करून तुम्ही एका व्यक्तीचं महिन्याभराचं जेवण तुम्ही 1500 रुपये, फक्त 1500 रुपये देऊन महिनाभर ते जेवू शकेल अशी आमची एक योजना आहे. ते दान निधी निर्माण करायचा. यस, कारण जेवढं जास्त आपल्याकडे येईल, एक मर्यादा आहे आमची पण आम्ही काय त्यात थांबत नाहीये. पण अजून आपण काम आणखीन काम मोठं होऊ शकतं ना. हो. आणि तुम्ही 100 लोकांना आता जेवायला घालताय. एखाद्या माणसाने एका माणसाला घातलं, अशा 100 लोकांनी जर घातलं तर काय पाहिजे? मग आम्ही दुसरं काही करू शकतो, आणखीन वाढवू शकतं हे. आणि खरोखरच गरजू असतील त्यांचे खरंच त्यांना उपयोग होईल त्या गोष्टीचा. फक्त 1500 रुपये म्हणजे काहीच नाही. आता आपण बर्थडेला वगैरे खर्च करतोय. हो सर, एकदा तुम्ही हॉटेलात जाऊन आले तुम्ही तरीसुद्धा तुमचे 2-3 रुपये असे उरतात. तर आपल्या घरातल्या कुठल्याही कुटुंबाच्या व्यक्तीचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी तुम्ही हे. सर मी तुम्हाला प्रॉमिस करते, माझ्या घरातले सगळे बर्थडे, प्रत्येक बर्थडेला हे मी करणार. आता मी तुम्हाला हे प्रॉमिस करते. आता तुम्ही ऐकलत मंडळी सर काय म्हणाले. 15, आता आपण जर एखादा डबा लावला बाहेरचा तर तो कमीत कमी 3000 रुपयाचा असतो, कमीत कमी. त्यांची अपेक्षा अशी आहे की 1500 रुपये फक्त एका व्यक्तीचं जेवण. 1500 रुपये महिनाभराचं ना. महिनाभराचं जेवण 1500 रुपये. जर तुमचे वाढदिवस आहेत कोणाचे, घरातल्या लोकांचे, किंवा आपल्या व्यक्ती गेलेल्या असतात, त्या तारखा असतात, लग्नाचे वाढदिवस असतात, खूप काही काही ओकेजन्स आपल्याकडे असतात, जेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी आपण चांगलं करावं, तर ते जर तुम्ही इथे येऊन एका महिन्याचं एका व्यक्तीचा जेवणाचा भार जर तुम्ही उचललात. आज अशी परिस्थिती आहे की रौनक सर स्वतः 100 लोकांना जेवायला घालतायत. आपण समजा 100 लोकांनी 1500 रुपये फक्त दिले, एकाच माणसाला आपण जेवायला घातलं, आणि असं प्रत्येकाने असे 100 लोकांनी जर दिले तर आणखीन 100 गरजू लोक जेवू शकतील. तेव्हा मी तुम्हाला अगदी आवाहन करते या व्हिडिओतून की तुम्ही खरोखर या संवेदना संस्थेला यासाठी जॉईन व्हा की त्यांच्या अन्नदानातल्या एका माणसाच्या एका महिन्याचा खर्च आपण उचलायचा. मी आता त्यांना प्रॉमिस केलंय, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या वाढदिवशी मी ते करणार आहे. तुम्ही पण करणार ना? नक्की करणार, खात्री आहे मला. आणि मला कमेंट्समध्ये तसं सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जितका जमेल तितका व्हायरल करा. सर काय करतायत, काय चाललंय इथे, हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ दे. मला माहिती आहे अमेरिकेतला माणूस हे बघेल आणि गप्पच बसेल.
तो म्हणजे भारतीय माणूस, इंग्लिश माणसाला तर कळणारच नाही. पण त्यांना निदान इथे असं वाटू दे की अरे या माणसासारखं कार्य आपण सुद्धा करायला हरकत नाही, इतकं तरी होऊ दे किमान. मी एक सामान्य स्त्री आहे, माझ्या कक्षा अरुंद आहेत, पण माझ्याकडून जे करता येईल ते मी करायचा प्रयत्न एवढ्यासाठी करते की माणसामधली अनोखी माणुसकी शोधून काढून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायची, एवढंच माझं यामागचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे करणार ना तुम्ही हे? चला, मी तुमच्या वतीने त्यांना शब्द देते की तुम्ही त्यांच्या या अन्नपूर्णा योजनेच्या एका माणसाच्या जेवणाचा खर्च तुम्ही प्रत्येकी उचलणार. आणि त्याबद्दल तुम्हाला सुद्धा खूप खूप सारे धन्यवाद. खूप छान वेळ दिलात आणि खूप माहिती दिलीत. कसे आभार मानू कळत नाहीये. धन्यवाद सर. धन्यवाद.